शेतकऱ्यांच्या कापसाचं पुढं काय होतं? आपल्याला हा प्रश्न कधीतरी पडला असेल. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर कापूस हा सगळ्यात महत्त्वाच्या पिकापैकी एक पीक आहे. तर आपण बघितलं सोयाबीनच्या नंतर कापसाचं मोठ्या प्रमाणावर पीक घेतलं जातं महाराष्ट्रामध्ये. ज्यावेळेला हा कापूस शेतकऱ्यांकडनं व्यापाऱ्याकडे किंवा जिनिंगमध्ये जातो, तर त्याचं पुढं काय होतं तर ती ही प्रोसेस आता मी दाखवतो. शेतकऱ्याकडनं अशा पद्धतीनं कापूस थोडं जवळ या, अशा पद्धतीनं कापूस विकला जातो. हा बघितला तर हा रॉ कापूस आहे शेतकऱ्याकडनं जो जातो तो. आणि त्यामध्ये ज्या प्रोसेस दोन केल्या जातात सगळ्यात महत्त्वाचं तर एक तर बिया बाजूला काढल्या जातात आणि दुसरी जी रुई आहे जे विदाऊट सीड कापूस तो बाजूला काढला जातो. आता माझ्यासमोर हा जो बघताय तुम्ही हा विदाऊट सीड कापूस आहे, अगदी हलका आहे, एकही बी नाही. हा वजनाला हलका आहे आणि एकही बी नाही आहे. आणि दुसऱ्या साईडला इथं जर आपण बघितलं तर त्यातनं बाजूला काढलेल्या बिया आहेत त्या वजनाला जड आहेत. खरं तर याचं वजनच जास्त असतं, साधारणतः 60-65 किलो. एका क्विंटलचा जर आपण विचार केला तर एका क्विंटलमध्ये 60 ते 65 किलो बिया असतात आणि साधारणतः 30 ते 35 किलो रुई म्हणजे हा कापूस आपला भरतो. आणि बेसिकली महाराष्ट्रात देशात जर आपण कापसाचं उत्पादन जर बघितलं तर किती गाठी तयार झाल्या यावरती आपण मोजतो. यावर्षी 2025-26 साधारणतः 3,05,00,000 गाठी तयार होण्याचा अपेक्षित आहे. आणि अशा पद्धतीनं त्या गाठी असतात. जर आपण बघितलं तर आता ही सगळी प्रोसेस आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. पण ही जी गाठ आहे ती पूर्णपणे या कापसाची बनलेली असते, ज्यामध्ये एकही बी नाही. आणि 160 ते 170 किलोच्या दरम्यान ही एक गाठ असते. आणि अशा पद्धतीनं हा कापूस प्रेस केला जातो, पॅक केला जातो. या गाठी तयार होतात, या गाठी एक्सपोर्ट केल्या जातात किंवा ज्या धागा बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना पुढं पाठवलं जातं.